पशुवैद्यकीय रोगनिदान प्रयोगशाळा नारायणगावच्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी डॉक्टर संजय काशीनाथ कुमकर, सेवानिवृत्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, आपले सर्व पशुपालकांचे स्वागत करीत आहे. आपण मागच्या भागामध्ये शर्यतीच्या बैलांमध्ये थायरॉक्सिन या हार्मोनचे महत्त्व याविषयी आपण व्हिडिओ केला. आपल्याला सर्वांना माहिती आहे की थायरॉक्सिन हे याचं कार्य जे आहे ही स्नायूंची चपळता वाढवणे, स्नायूंचे आकुंचन प्रसरण हे वेगाने करणे. दुसरी गोष्ट त्या बैलाची चयापचय शक्ती म्हणजे मेटाबॉलिझम वाढवणे, खाल्लेलं अन्न पचन होणे, त्याचं स्नायूंमध्ये कन्व्हर्शन होणे आणि महत्वाचं म्हणजे हृदयाची गती, ठोके, रक्ताभिसरण आणि मुख्य म्हणजे शरीराचे तापमान नियंत्रण करणे हे या थायरॉक्सिनचे काम आहे. आणि थायरॉक्सिनमुळे बैलाची कार्यक्षमता सुधारते, बैलाच्या एनर्जीमध्ये वाढ होते. पण आपल्याकडूनच मला जो फीडबॅक मिळालेला आहे की काही लोक जे कृत्रिम थायरॉक्सिन जे आहे, ज्याला लेव्होथायरॉक्सिन असं म्हणतात, त्याच्या गोळ्या माणसामध्ये मिळतात, वापर केला जातो, इंजेक्शन पण आहे. तर याचा वापर बैलाची एनर्जी वाढवण्यासाठी किंवा यासाठी केलं जातं. नॅचरल आहे, थायरॉक्सिनचं काम हे एनर्जी वाढवणे, स्नायूंचं चपळपणा वाढवणे. हे दिल्यानंतर बैलाचा वेग वाढतो, हे सगळ्या गोष्टी ठीक आहे. पण याचे जे दुष्परिणाम आहे याच्यासाठी हा खास मी आजचा व्हिडिओ केलेला आहे. याचे दुष्परिणाम असे होतात की जो बैलाची जी कार्यक्षमता इतकी कृत्रिमपणे वाढली जाते की बैल ओव्हर एक्साइट होतो, बैल कंट्रोलच्या बाहेर जातो. दुसरी गोष्ट, हृदयाचे ठोके अतिशय अनियंत्रित होतात. बैलाचा रक्तदाब हा प्रचंड प्रमाणामध्ये वाढतो. दुसरी गोष्ट, ओव्हर ऍक्टिव्हिटीमुळे शरीरातील जे कॅल्शियम आहे याचा भरपूर वापर केला जातो आणि मग ती हाडं जी आहेत बैलाची ठिसूळ व्हायला सुरुवात होती, ज्याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात. बैल चालताना लंगडणे किंवा छाती भरल्यासारखी होणे अशा टाईपची लक्षणं याच्यामध्ये दिसून येतात. बैलाची मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता वाढते, की बैल हायपर एक्साइट होतो, सतत त्याला तहान लागते, अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात. आणि मग अशा कंडिशनमध्ये आपण एवढ्या चांगल्या सांभाळलेल्या, आपल्या मुलाप्रमाणे प्रेम केलेल्या बैलाचं कुठंतरी अटॅक येणं किंवा काहीतरी पॅरालिसिस सारखे प्रकार होणे किंवा फ्रॅक्चर्स होणे अशा टाईपची लक्षणं याच्यामध्ये दिसून येतात. तर माझी सर्वांना विनंती आहे की अशा प्रकारचे जे कृत्रिम गोष्टी आहेत, लेव्होथायरॉक्सिन वगैरे, या गोष्टी कृपया वापरू नका. त्यापेक्षा नॅचरली थायरॉक्सिन कसं वाढवता येईल याच्यावर जास्तीत जास्त लक्ष द्या. आणि त्यासाठी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण चर्चा केलेली आहे आणि त्यासाठी सुद्धा आता पुन्हा आपण चर्चा करू की पहिली गोष्ट, थायरॉक्सिन बनण्यासाठी आयोडीन हे असणं महत्वाचं आहे. मग आता काय करायचं, आयोडीन युक्त मीठ बैलाला द्या. दुसरी गोष्ट, मिनरल मिक्सचर 30 ग्रॅम रोज चांगल्या कंपनीचं मिनरल मिक्सचर बैलाला देत राहा. दुसरी गोष्ट, प्रथिनं, चांगल्या प्रकारचे प्रोटीन्स. आपण बघितलेलं आहे टायरोसिन नावाचा अमायनो ऍसिड हे त्या थायरॉक्सिन निर्मितीसाठी गरजेचं असतं. आणि आयोडीन, तर चांगल्या प्रकारचं प्रथिनं म्हणजे काय, सरकी पेंट, शेंगदाणा पेंट, सोयाबीन पेंट, डाळचुनी, लसूण घास, नंतर मका, नंतर ज्वारीचा कडबा, अशा प्रकारच्या वस्तू जर खाण्यामध्ये दिल्या तर मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन सोर्स मिळतो आणि आयोडीनची निर्मिती चांगली होते. दुसरी गोष्ट, व्हिटॅमिन ई आणि सेलेनियम हे जर तुम्ही दिलं तर याने सुद्धा थायरॉक्सिन बूस्ट होण्यास मदत होते. व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात द्या. रेग्युलर बैलाचं दर 3 महिन्याने जंतनाशक औषध देऊन डिवर्मिंग करा. एवढं जरी केलं तरी बैलाच्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारचे थायरॉक्सिन निर्माण होते. थायरॉक्सिन निर्मितीसाठी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की मेंदूमध्ये एक ग्रंथी असते, पिच्युटरी ग्रंथी म्हणून,
आणि हे पिट्युटरी ग्रंथी थायरॉक्सिन स्टिम्युलेटिंग हार्मोन रिलीज करत असतं आणि त्या हार्मोनच्या प्रभावाखाली थायरॉइड ग्रंथी हे थायरॉक्सिन तयार करत असतं की ज्याने बैलाची एनर्जी वाढते. आता मेंदूमध्ये स्टिम्युलेशन मिळण्यासाठी बैलाला गरजेचं काय? रेग्युलर व्यायाम. बैलाला जर रेग्युलर तुम्ही व्यायाम दिला, आठवड्यातून 2दा पोहणे आणि रोज चालवणे, कमीत कमी आठवड्यातून 5 वेळा तरी बैलाला एक्सरसाइज दिला, तर नैसर्गिकरित्या मेंदूतली ती जी ग्रंथी आहे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन रिलीज करणार पिट्युटरी ग्रंथी, आणि मग निश्चितपणे थायरॉक्सिन चांगल्या प्रकारे निर्माण होणार. अशा प्रकारे आपण आपल्या मुलाप्रमाणे जपलेल्या बैलांची काळजी घेऊ आणि कृत्रिम कुठलंही हार्मोन, कुठलंही इंजेक्शन हे आपल्या बैलांना कृपया करून देऊ नका. तुम्हाला काय अडचण आली तर मला कधीही फोन करा. माझा फोन नंबर आहे 9960 922 405, 9960 922 405. आपली पशुवैद्यकीय रोग निदान प्रयोगशाळा नारायणगाव येथे आहे. पुणे नाशिक हायवेवर पूनम हॉटेल शेजारी विग्नर संकुल या बिल्डिंगमध्ये 2ऱ्या मजल्यावर आपली प्रयोगशाळा आहे. सकाळी 10 ते 4 या वेळेमध्ये प्रयोगशाळा सुरू असते. आपण कधीही आपल्या बैलाची काही अडचणी असतील तर ब्लड सॅम्पल घेऊन माझ्याकडे या. आपण सगळे त्याचे आम्ही 12 पॅरामीटर आयसोलेट केलेले आहे. त्याच्याबरोबर थायरॉक्सिन आहे, व्हिटॅमिन डी आहे. हे सगळ्या गोष्टी आपण चेक करून आपल्या बैलाची कार्यक्षमता वाढण्यासाठी जो काही आवश्यक आहे तो सल्ला सुद्धा आम्ही मोफत देतो. तर सर्वांनी या गोष्टीचा फायदा घ्यावा आणि माझे जे व्हिडिओ, माझा जो चॅनेल आहे याला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा की जेणेकरून हे जे गैरसमज हे बैलांच्या शर्यतीमध्ये आहे किंवा हे ज्या वाईट प्रथा पडलेल्या आहेत या दूर होतील, लोकांमध्ये जागृती होईल आणि आपण असंच वेळोवेळी भेटत राहू. आपण माझे जे चॅनेल लाईक सबस्क्राईब केले याबद्दल सर्वांचे धन्यवाद.